मी संध्याकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत कॉम्प्युटर क्लासला जात. सकाळी कॉलेज आणि रात्री क्लास. क्लासमध्ये माझी एका मुलीशी मैत्री झाली होती. तिचे नाव नेहा. आमच्यामध्ये मैत्री खूप छान होती. कधी कधी लवकर येऊन आम्ही दोघे नाश्ता करायला जात. तशी नेहा मला खूप आवडत होती. विशेष करून तिची स्तनाग्रे मला खूप आवडायची. आमच्या क्लासमधले सर्वजण तिच्यावर फिदा होते. पावसाचे दिवस होते. एक दिवस आमच्या क्लासचे सर आले नाही. त्या दिवशी पाऊसही खूप पडत होता. सर्व मुले व मुली तशीच भिजत घरी गेले, पण मी आणि नेहा पाऊस जाण्याची वाट पाहत होतो. मात्र पाऊस तर जास्त येत होता. आम्ही क्लासच्या तळघरात गेलो. तेथे कोणी नव्हते. बाहेर पाऊस आणि तळघरामध्ये आम्ही दोघेच होतो. त्या एकांत नेहाला पाहून माझं मन उत्तेजित झाले व काम वासना होऊ लागली. नेहा थोडी भिजली होती. त्यामुळे तिच्या ड्रेसमधून तिचं अंग दिसत होतं. थोड्या वेळात लाईट पण गेली व पूर्ण अंधार झाला. नेहा घाबरत माझ्या जवळ आली आणि मीही तिच्या जवळ सरकलो व पाहत पाहत मी नेहाला जवळ घेतलं आणि नेहाला तेच पाहिजे होतं. ती जवळ येताच माझं मन फुलून गेलं. नेहाने माझ्या डोळ्यात एक विलक्षण प्रेम आणि काम सुखाची आतुरता पाहिली असावी. ती थोडा वेळ गप्पा राहून माझ्याकडे एकटक पाहत राहिली आणि थोडी जवळ सरकून बसली. पाहता पाहता मीही नेहाकडे खेचत जात होतो आणि मलाही तेच हवं होतं. मी हळूच नेहाचा हात धरून नेहाला जवळ घेतलं आणि ती लाजून खाली मान घालून गप्प बसली. कदाचित माझ्या भावना नेहापर्यंत पोहोचल्या असाव्यात म्हणूनच गप्प बसली असावी. मी नेहाला अलगद मिठीत घेतलं. नेहाला बाहुपाशात घेताच माझं मन भाराहून गेलं. नेहाला गच्च मिठी मारली. नेहाच्या गर्म गर्म स्पर्शाने माझे लिंग ताठर झाले. नेहाच्या ओठाचा अलगद एक चुंबन घेतले. नेहालाही खूप छान वाटलं. तिने मला प्रतिसाद देत आपले ओठ माझ्या ओठांमध्ये देऊन माझ्या ओठाचा रस पीत होती. माझा एक हात नेहाच्या छातीवर ठेवला आणि उरोज हळूच कुरवाळू लागलो. पण माझा लिंग खूप ताठर झालं होतं. नेहाच्या उरोजावर हात फिरवत फिरवत नेहाच्या छातीवरचे वस्त्र दूर केले. तीही खूप उत्तेजित झाली होती. तिची उरोज खूप गोरेपण आणि मोठे होते. ती नाजूक दिसणारी लाल कलरची बोंडे मला ती चोखण्यास भाग पाडत होते. मी एक हात नेहाच्या उरोजावर ठेवत एक उरोज माझ्या तोंडात घेऊन चोखू लागलो. नेहाचा एक एक चित्कार मला तिच्या उरोजामध्ये जाणवत होता. मी नेहाचे बोंडे चोखून चोखून लाल बुंद केली होती आणि हळूहळू सरकत पोटाजवळ आलो आणि बेंबीत जीभ घालण्याचा प्रयत्न करीत राहिलो. पण दुसरा हात योनीवर फिरवत तिची निकर दूर केली. तिची ती नाजूक योनी आणखी मला उत्तेजित करत होती. मी नेहाच्या योनीत बोट घातलं. ती खूपच उत्तेजित झाली. थोड्या वेळानंतर मी माझी जीभ नेहाच्या पुचीवर फिरवत नेहाला खूप उत्तेजित केलं. नेहाने माझे लिंग पकडले आणि आपल्या तोंडात घेऊन चोखू लागली. मला खूप बरे वाटत होते. नेहाला खालून हिसके देऊ लागलो आणि नेहाला झोपण्यास सांगितलं आणि तिच्या योनीवर माझे लिंग घासू लागलो आणि योनीत घालून नेहाचे स्तनाग्रे दाबत बसलो आणि ओठाचे दीर्घ चुंबन घेत नेहाला हिसके देत राहिलो. आणि थोड्या वेळातच माझा वीर्यपात झाला आणि दोघांनीही मनसोक्त काम सुखाचा आनंद घेतला.